मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे त्वचा सौंदर्य आणि आयुर्वेदिक उपचार। यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मालविका तांबे। आपण त्यांचे स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। त्वचा म्हटलं ना की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, कारण त्वचेला आपण जास्तीत जास्त जपत असतो। मग ती त्वचा असते चेहऱ्याची। जेव्हा आपण चेहऱ्याची काळजी घेतो त्या बाकीच्या त्वचेकडे तसं दुर्लक्ष होत असतं। आता थंडीचे दिवस आले आहेत, तर थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा फुटणं किंवा आपले ओठ फुटतात आणि खूप आपल्याला त्रास होतो। या थंडीमुळे जे होणारा त्वचेचा त्रास आहे किंवा ओव्हरऑलच आपल्या त्वचेची आपण कशी काळजी घेतली पाहिजे यावर आज आपण मार्गदर्शन करून घेऊया। तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा। तुम्ही आपला फोन नंबर लिहून घ्या। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। चला त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, जसं मी म्हटलं की थंडीचा दिवस म्हटलं ना की आपली त्वचा नेहमी अशी फुटत असते। पण मुळातच जेव्हा आपण सकाळी उठतो आणि जेव्हा चेहरा धुवायला घेतो त्या पाण्यामध्ये आपल्याला हात पण घालवत नाही, इतकं थंड पाणी असतं। मग ह्या थंड पाण्यामुळे किंवा आपण जेव्हा चेहरा धुतो या सगळ्यांमुळे आपल्या त्वचेवरती परिणाम होत असतो का? काय सांगाल आपण? बघा कसं आहे मुळात की आपल्याला एक तर अगदी मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्वचा जी आहे ती कोरडी कधीही पडता कामा नये। त्वचेचा मूल आपण जो भाव म्हणतो ना तो असतो नितळपणेचा, सॉफ्टनेसचा, तर तो आपल्याला नेहमी टिकवून ठेवण्याची गरजच असते। आता थंडीच्या दिवसात तर एनिवे त्वचा कोरडीच पडत असते आणि सकाळच्या वेळेला म्हणून लोक काय करतात की घरात गिझर बॉयलर काहीतरी छान चालू करून खूप गरम पाण्याने वगैरे सकाळी चेहरा धुवायचा प्रयत्न करतात। तो उलट तसं करू नये, कारण की आपल्या चेहऱ्याला अगदी गरम पाणी जे आहे ते खरं सोसवण्यासारखं नसतंच। हाताला पायाला तरी आपण म्हणूया की टेम्परेचर जे आहे ते थोडंसं जास्त असलं तर चालू शकतं, पण चेहऱ्याची जी त्वचा आहे ना ती अगदी नितळ आणि पातळ आपण म्हणतो ना चामडी तशी तिची हे असते, थिकनेस असते। त्यामुळे तिला तर गरम पाणी जे आहे ते खरं बिलकुलच चांगलं नाही। म्हणजे अगदी गार पाणी घ्यायचं आहे का, तर तसं पण नाही। आपण म्हणतो ना अगदी कळ मेलेलं पाणी असतं तशा प्रकारचं पाणी खरं आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला चालतं। आणि त्याच्यात सुद्धा काही वारंवार चेहरा धुण्याने काहीतरी चेहरा स्वच्छ होणार आहे, आपलं कॉम्प्लेक्शन क्लिअर होणार आहे, हा जो काही लोकांच्या मनामध्ये आपण म्हणतो ना की एक अशी कल्पना असते की कुठेही जायचं असलं की आधी मी हातपाय चेहरा धुवून येते। पण उलट डॉक्टर श्री बालाजी तांबे ते नेहमी म्हणतात की सकाळी एकदा चेहरा धुतल्यानंतर मग तुम्ही अंघोळ करून तुम्ही बाहेर आला की त्याच्यानंतर खरं चेहऱ्याला धुवायची काही गरजच नाही पडली पाहिजे, कारण की तुमच्या आतला जो उत्साह आहे, तुमच्या आतलं जे आपण म्हणतो शरीराचं जे तेज आहे, तो सगळा जर का भाव चेहऱ्यावरती असला तर कुठलाही चेहरा परत दिवसभरात धुवायची गरज पडत नाही। आणि बघा तुम्ही ऐकलं असेल आपण बऱ्याचदा सांगतो की रात्री पण जेव्हा झोपण्याआधी तुम्हाला रोज ब्युटी तेल लावण्याचा आपण जेव्हा सल्ला देतो तेव्हा सुद्धा आपण सांगतो की चेहरा फक्त गार पाण्याने धुवा। म्हणजे गार पाणी म्हणजे काय, अगदी गार करायचं नाहीये, गार गार म्हणजे साधं जे रूम टेम्परेचरचं पाणी जे साधारणपणे असतं त्याच्यानेच चेहरा धुतलेला आहे कधीही चांगला असतो। आणि एवढं नेहमी लक्षात ठेवावं की एवढं थंडी जरी असली तरी फार एकदम कडक पाण्याने अंघोळ करण्याने सुद्धा आपल्या त्वचेला जो आहे तो त्रास होऊ शकतो। त्यामुळे नेहमी आपण म्हणतो तसं कोंबट ते थोडं गरम अशा प्रकारचं जे पाणी आहे तेच अंगावरती घेतलेलं त्वचेच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते कधीही चांगलं ठरतं। नक्की, म्हणजे त्वचेला आपल्याला असं उबदारपणा वाटला पाहिजे इतपतच आपण त्या पाण्याचं अगदी टेम्परेचर अगदी ठेवा। डॉक्टर, हे झालं फक्त पाण्याबद्दल, पण त्वचा सकाळी उठल्यानंतर जी तेलकट असते, जास्त करून तरुण मुलांमध्ये हा प्रकार आपल्याला जास्त आढळतो। त्याच्यामुळे साबणाचा वापर जो असतो ना तो पाहिजे तसा करतात। म्हणजे जरा तेलकट झाली त्वचा, धुतला चेहरा, तो पण साबण लावून, तर अशा वेळी त्यांनी काय केलं पाहिजे? नाही बघा कसं आहे, साबणाचा प्रयोग जो आहे हा खरं खूप कमी प्रमाणातच केलेला बरा। बघा कुठलंही साबण त्याला नॅचरल शब्द लावू द्या का काहीही शब्द लावू द्या, पण तो नॅचरल म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की प्राकृतिकदृष्ट्या तो तयार होऊ शकत नाही। त्याच्यामध्ये केमिकल्स जे आहे ते टाकल्याशिवाय साबणातला जो तयार होणारा खूप सगळा फेस असतो तो काही तयार होत नाही। त्यामुळे माइल्डहून माइल्ड सोपसुद्धा जो आहे तो आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला स्पेशली त्रास देतोच। त्यामुळे अगदी का रोज चेहरा खरं तुम्हाला साबणानेच धुवायला पाहिजे असं नाही, उलट नैसर्गिक उत्पादनं जशी असतात, जसं आता आपलं संतुलनचं अभ्यंग पावडर आहे, तर ती जर का वापरली उलट रोजच्या तुम्ही अंघोळीच्या वेळेला वगैरे, तर ती उलट त्वचेला जास्त चांगली ठरते। साबण म्हणजे काय आहे की तेवढ्या वेळापुरतं आपल्याला एकदम असं वाटतं की काहीतरी स्वच्छ झालं, ती खरं मानसिकताच आहे। साबणाने काही सगळं स्वच्छ होऊन जातं अशातला काही भाग नसतो, पण ती जी मानसिकता आहे, बऱ्याच लोकांना असं छान चेहरा धुवून आणि असा कोरडा करकरीत हाताला वाटला की त्यांना असं वाटतं की हा आता माझा चेहरा स्वच्छ झाला। पण मुळात होतं काय की आपली त्वचा जी आहे ती
त्याच्यामध्ये उलट तेल राहिलं पाहिजे, ते मऊ राहायला पाहिजे. तर त्याच्या जागी आपण त्याला उलटं करतो, की स्वच्छ करायच्या दृष्टीने आपण त्याच्यातला नॅचरल मॉइश्चर जे आहे ते आपण काढून टाकतो साबणाने. तर उलट साबणाचा प्रयोग जो आहे ना, तो अगदी कमीच केला पाहिजे. बघा हात आहे, हात कुठेतरी लागतात, घाण लागू शकते हाताला. त्यामुळे दिवसभरातनं एखाद-दोनदा आपण साबणाने स्वच्छ हात धुतले काहीतरी जरुरी काम करण्यामध्ये खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाक करण्यापूर्वी, तरीही ठीक आहे. पण नाहीतर सतत कुठलं तरी तुम्ही डिहायड्रेशन करत राहणं म्हणजे त्वचेतलं जे नैसर्गिक तैलीयपणा आहे तो काढत राहणं, हे त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने जे आहे ते खूप घातक ठरत असतं. बरोबर आहे. कारण अशा गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जर आपण ह्या गोष्टींचा जर अवलंब केला तर नक्कीच आपली ही थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा देखील तशीच नितळ आणि तजेलदार राहू शकते. आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. पूजा आपल्याशी बोलतायत पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की मला एक्झिमा नावाचा स्किन डिसीज झाला होता. हम्म. तर त्याच्यावर मी ट्रीटमेंट घेतली पण त्याचे डाग जात नाही. तर ते डाग जाण्यासाठी असं कुठलं क्रीम किंवा आयुर्वेदिक उपचार सांगू शकाल का? तुम्हाला किती वर्षापूर्वी एक्झिमा होता आणि काय औषधं घेऊन बरा झाला आहे? ऍक्च्युली मी ॲलोपॅथी यूज केलं होतं. एक्झिबिट नावाची क्रीम होती, ती अच्छा. यूज केली होती. आणि आयुर्वेदिक पण म्हणजे रोग रक्तदोषांतक वगैरे घेतलं होतं. बरं आहे पण हे नाही, डाग नाही जात आहेत. तर असं कुठलं क्रीम आहे का? ओके. बघा आता तुम्ही घेतलेलं जे आहे त्याचं नाव सुद्धा रक्तदोषांतकच आहे. म्हणजे काय, वरून फक्त आपण स्किन हील करण्याच्या म्हणजे बरोबरीने उलट आयुर्वेदामध्ये आतला जो दोष आहे तो सुद्धा काढण्याकरता आपण मेहनत करतो. आता याच्यामध्ये चूक काय होते, की आपण वरचं जरा चामडी हील झाली की आपण लगेच हा दोष जो आहे तो काढण्याची प्रक्रिया जर का थांबवून टाकली, तर मग स्किन जी आहे, जी आतनं बघा त्याचे वेगवेगळ्या लेयर्स आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, की कशा 7 लेयर्समुळे ती स्किन तयार होते. तर जेव्हा आपल्याला मुख्य जे त्रास दिसत असतो किंवा जे फुटलेलं दिसत असतं, ते पहिल्या त्वचेच्या लेयरला असू शकतो, सेकंडला असू शकतो, थर्डला असू शकतो, असा आतपर्यंत ते त्रास असतो. त्यामुळे डाग जो आहे तो आपल्याला आतमधनं मुळापासून तो काढावाच लागतो. त्यामुळे फुटणं जरी बंद झालं तरी आतल्या सगळ्या लेयर्स ज्या आहेत त्या सुधारणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर बाहेरून बघा, खरं संतुलन रोज ब्युटीसारखं जे एखादं तेल आहे की जे स्किनच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे, ते रेग्युलर बेसिसवरती लावलेलं चांगलं. तसंच अभ्यंग सेसमीसारखं एखादं जे तेल आहे तेही आठवड्यातनं कमीत कमी 3-4 वेळा संपूर्ण अंगाला लावलेलं चांगलं. कारण की डाग जरी जिथे आलेला असला तरी स्किनवरती अशा प्रकारचे दोष जे आहेत ते कधीही कुठेही परत येऊच शकतात ते. त्यामुळे आणि त्याच्या बरोबरीने हे रक्तातला दोष जो आहे तो सुद्धा काढायला आपल्याला अजून मेहनत घ्यायलाच पाहिजे. आतनं आणि बाहेरनं आपण दोन्ही जर का कामं केली तर मग हा डाग जो आहे तो कमी व्हायला आपल्याला पटापट जो आपण म्हणू शकतो की स्पीड जी आहे ती आपल्याला वाढायला मदत मिळते. तर त्याच्याकरता तुम्ही सॅन मंजिष्ठासारखी एखादी जी टॅबलेट आहे ती घेऊ शकता किंवा संतुलनचं मंजिसारसारखं जे एखादं औषध आहे ते सुद्धा तुम्ही घेतलं तर तुम्हाला फरक पडेल. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला जो आहे तो घेऊन अजूनही जरा काही दिवस म्हणजे रादर 6-8 महिने तरी तर औषधं जी आहेत ती सुरू ठेवावी. बरोबरीने वात वाढवणारी, पित्त वाढवणारी जी वस्तू आहेत त्या आहारातनं कमी कराव्या. म्हणजे पावटा, चवळीसारख्या, शिमला मिरचीसारख्या ज्या रोजच्या वापरातल्या आपल्या भाज्या असतात त्या जरा कमी करणं, शिळं न खाणं, अशा प्रकारे तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच हा जो त्रास आहे तो लवकरात लवकर कमी होईल. नक्कीच. म्हणजे कुठलाही आजार झाला असेल तर मुळापर्यंत जर आपण गेलो आणि तो बरा झाला तर मात्र आपल्याला हे जे दुष्परिणाम दिसतात आपल्या त्वचेवरती ते दिसणार नाहीत. आपण एक फोन घेतोय. आपल्याशी प्रिया बोलतायत उस्मानाबादहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्ते. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, तुमचा प्रश्न विचारा. माझ्या हाताचे ना सालटे निघतात हां हां. आणि माझा चेहरा खूप काळवंडलेला आहे. माझा कलर चांगला आहे पण काळवंडला चेहरा, कोर्टात वगैरे जाणे नाही उन्हामुळं. उन्हामुळे. तुमचं वय काय आहे ताई? तिचं 29. 29 आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. ठीक हा, आहे. आणि केस पण फार असं वृक्ष झालेले आहेत. ओके. हा, अच्छा. आणि ठीक आहे. आम्ही काय केलंय ते उष्णता जाण्यासाठी आम्ही काशाची पण वाटी आणून खोबऱ्याच्या तेलाने चोळतो. ओके. हां. पण ते तेला चोळायला लागले की ते काळं काळं खूप होतं. त्याच्यामुळं काय कशी म्हणजे त्याची काय असते चोळायचं कसं काय? ठीक आहे, ठीक आहे. खरं तर हे काशाची वाटी काळं होणं हेच लक्षण आहे ना उष्णता निघण्याचं. अगदी खरं आहे. बघा कसं आहे की काशाची वाटी आणि बरोबरीने खरं कोकोनटच्या तेलापेक्षा सुद्धा जर का सिद्ध आयुर्वेदिक तूप असलं म्हणजे जसं संतुलन पादाभ्यंग क्रीमसारखं, तर त्याच्याने उलट शरीरातली उष्णता जी आहे ती पटकन निघायला मदत मिळते. त्यामुळे तुम्ही जर का संतुलन पादाभ्यंग तूप जे आहे ते जर का पादाभ्यंगाकरता वापरू शकलात तर अजूनच चांगलं.
रोजच्या खरं धकाधकीच्या आजच्या जीवनामध्ये मला तरी असं वाटतं की पादाभ्यंग ही एक एवढा मोठा एक वरदान आहे आयुर्वेदाचा, की तुम्ही जर का तो रेग्युलर बेसिसवरती केला तर शरीरातला कुठलाही दोष जो आहे ना तो आपल्याला कमी व्हायला मदत मिळू शकते. म्हणजे कुठलाही आजार असा नाही आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पादाभ्यंग केल्याने मदत कुठल्याही प्रकारची होत नाही असं होत असेल. त्यामुळे स्किन करता सुद्धा तुम्ही पादाभ्यंग करता ते तर चांगलंच आहे ताई. पण बघा आता चेहरा काळवंडला पण आहे, ड्राय पण आहे, तर त्या दृष्टीने बघा पित्ताची कशी असते की पित्ताने शरीरामध्ये कोरडेपणा येतो, कारण की जाळत जातं ना ते शरीरामध्ये जे काही द्रव भाग आहे त्याला. त्यामुळे त्या कारणाने आपल्याला शरीरामध्ये वाताचे दोष अजून दिसायला लागतात, कारण की पित्त ते वाताचे दोष वाढवायला मदत करत असतं. त्यामुळे एवढ्या कमी वयात खरा असा दोष जो आहे तो नुसत्या उन्हामुळे इतका पटकन होणं शक्य नाही, कारण की आपली त्वचा जी आहे ती नैसर्गिकरित्या कमी वयामध्ये सगळं सुधरवायला मदत करतच असते. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एकूणही तुमचं सगळी पाळी व्यवस्थित चाललेली आहे का, काही व्हाईट डिस्चार्ज वगैरे अशा प्रकारचा काही त्रास होतो आहे का, या सगळ्याचाही आपल्याला विचार जो आहे तो करणं या बाबतीत आवश्यक आहे. पण तरीसुद्धा तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावरती मी म्हणेन की संतुलन रोज ब्युटीसारखं जे एखादं तेल आहे, कुंकुमादी तेल वगैरे सारखं, ते तुम्ही रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आणि हलक्या हाताने त्या तेलाची तुम्ही मॉलिश करायची. खूप जास्त प्रमाणात तेल वापरायची गरज नाही आहे. थोडं तेल एक 4-5 थेंब तुम्ही घेतलं आणि हलक्या हाताने खालतून वरती अशा प्रकारे तुम्ही पूर्ण चेहऱ्याची मॉलिश केली तर त्याच्याने तुम्हाला फायदा होईल. तसंच संतुलन पित्त फेस पॅक जो आहे तशा प्रकारचा कुठला तरी नॅचरल औषधांनी तयार केलेला जो फेस पॅक आहे तो सुद्धा तुम्ही आठवड्यातनं कमीत कमी 3 ते 4 वेळा लावा. बघा आपलं रोज वॉटर असतं म्हणजे गुलाबाचं पाणी, त्याचं वरच्यावर कापसाच्या बोळ्याने तुम्ही चेहऱ्याला जर का पुसलं तर त्याचा सुद्धा उपयोग होईल. आणि बरोबरीने पोटामध्ये सुद्धा तुम्ही जर का पित्तशांतीसारखी एखादी जी गोळी आहे ती सकाळ संध्याकाळ घेऊ शकला, सॅन मंजिष्ठसारखी एखादी गोळी आहे ती सकाळ संध्याकाळ तुम्ही घेऊ शकलात तर याचाही नक्की उपयोग होईल. आणि एकूणच हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या दृष्टीने बघा फेमिसान आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहोत, सॅनरोजसारखं एखादं रसायन आहे जे स्त्रीच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने चांगलं ठरतं. तर हे सगळे उपचार जे आहे ते खरं करणं नितांत आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या वयाच्या हिशोबाने तुमचे जे आपण म्हणतो की स्किनची क्वालिटी असली पाहिजे ती लवकरच रिस्टोअर व्हायला तुम्हाला मदत मिळेल. नक्कीच. अशी पण बरीच माहिती करून घेणार आहोत. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही तयार ठेवा. पण आता घेतोय छोटासा ब्रेक.